मोठा उत्साह सध्या जम्मू काश्मीरमध्ये पाहायला मिळतोय। अतुल लोंढेजी, आपण जेव्हा ही बातमी पाहायच्या अगोदर केशव उपाध्यायांनी थेट तुम्हाला म्हटलेलं होतं की हरियाणातला पराभव स्वीकारा। नाही, असं आहे की इतकी घाई त्यांना झालेली आहे। अजून 8 राऊंड काउंटिंग व्हायचं आहे आणि बायपोलर कंटेस्ट झालेला आहे। एक महत्त्वाचं की लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता या निवडणुकीमध्ये सुद्धा जे वोट कटाव होते, भाजपची बी टीम होती, त्याचा आता सपशेल पराभव जो आहे तो सगळीकडे झालेला दिसतो। मग ते NLO असेल, JJP असेल, बसपा असेल, आप असेल, हे सगळे तिथनं साफ झाले आणि बायपोलर कंटेस्ट असल्यामुळे 3-4 हजाराची लीडसुद्धा भरून निघताना दिसते आहे। विनेश फोगाट या 3 हजारांनी पिछाडीवर होत्या, त्या आता जवळजवळ 4.5 हजारांनी ज्या आहेत त्या पुढे आलेल्या आहेत। अजून 17 सीटमध्ये BJP जी आहे ती 73-93 वोटपासून तर 3000 वोटांपर्यंत पुढे आहे आणि प्रशासनावर ते दबाव टाकत आहे। आमचे नेते काही उगाच निघालेले नाही आहे। आपण पाहिलं धुळ्यामध्ये 4 EVM मशीनचं काउंटिंगच केलं नव्हतं आणि जिंकलेलं डिक्लेअर केलेलं होतं। जेव्हा ते लक्षात आलं आणि त्यांच्यावर दबाव टाकून मग त्याचे काउंटिंग केलं तेव्हा धुळ्याची आमची लोकसभेची सीट निघाली। आपण पाहिलं असेल की गजानन कीर्तिकर कसे जिंकले। गजानन कीर्तिकर जिंकले हे 121 बॅलेट पेपर जे आहे ते रद्द करून 48 मतांनी त्यांना जिंकवण्यात आलेलं आहे। तर प्रशासनाचा कसा वापर होतो हे आपण पाहिलेलं आहे आणि हे यांनी या पद्धतीनं केलेलं आहे। त्यात एका ठिकाणी त्यांना यश आलेलं आहे, तेच सगळीकडे सुरू आहे। आम्ही इलेक्शन कमिशनला सांगितलेलं आहे, जयराम रमेश सरांनी तसं पत्र त्यांना लिहिलेलं आहे आणि तर सगळे नेते जे आहे ते काउंटिंग सेंटरवर जाऊन हा जो दबाव आहे हा दबाव झुगारण्याचा प्रयत्न करत आहेत। जम्मू काश्मीरचे निकाल पटपट अपडेट होतात आहे ECIच्या याच्यावर। हरियाणाचे का अपडेट होत नाही? 9 वाजतापासून 11 वाजेपर्यंत काही अपडेटच नव्हता आणि 11 सीटवर आम्ही आघाडीवर आता आलेलो असताना पिछाडी सोडून ते दाखवत नाहीत। आम्हाला पण काउंटिंग सेंटरवर काही माहिती येते ना, दबाव कसा होत आहे, तसं आम्ही आघाडीवर असताना सुद्धा दाखवलं जात नाही। वरिष्ठ नेते आहेत किंवा जी काँग्रेसची पथकं आहेत ती तयार करण्यात आली आहेत आणि या सगळ्याबाबत ते आता तक्रार देखील दाखल करण्यात आल्याचं समजतंय। मी पुन्हा एकदा सरिता मॅडमकडे जातो। सरिता मॅडम, आपण हरियाणातून जम्मू काश्मीरकडे जाऊया। जम्मू काश्मीर जर म्हणायचं झालं तर ही जी लढाई होती ही केवळ फुटीरतावाद किंवा राष्ट्रवाद इतक्यापुरतीच यावर्षी यंदा सीमित राहिली नाही। 370 अनुच्छेद रद्द केल्यानंतर सुद्धा पण अनेक जे बडे नेते आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही अस्तित्वाची लढाई होती। नक्कीच ही अनेक बडे नेत्यांसाठी सुद्धा अस्तित्वाची लढाई होती। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पक्ष तिथं कार्यरत होते, जे मेनस्ट्रीमचे होते, जे भारताबरोबर राहिलेले जे पक्ष होते पण भाजप नव्हते, या पक्षांच्यासाठी सुद्धा ही अत्यंत महत्त्वाची लढत होती। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 370 नंतर तिथले जे फुटीरतावादी पक्ष आहेत त्यांना काय पद्धतीचं मतदान होतं हे सुद्धा महत्त्वाचं होतं। आपल्याला माहिती आहे की तिथं जमात ही बॅन आहे, मात्र त्यांनी अपक्ष उमेदवार उभे केलेले होते। आता ही जे आपल्याला 10चा आकडा कधी 11चा आकडा दिसतोय, हे जे कल आहेत ते जे इतर आहेत जे समोर आहेत ते नक्की कोणाचे आहेत हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे। कारण ह्या 10 किंवा या 11 मध्ये जर फुटीरतावादी मतदान झालेलं असेल तर ते सुद्धा भारतासाठी काश्मीरसाठी धोक्याचं आहे। नॅशनल कॉन्फरन्सला मतदान होणं, काँग्रेसला मतदान होणं, भाजपाला मतदान होणं हे एक वेगळी गोष्ट आहे, मात्र ह्या अपक्षांमध्ये नक्की कोण आहे हे बघणं खरं तर भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे। नक्कीच हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। मृणालिनी ताई, खरं तर बघायचं झालं तर इथे कुठेतरी भाजपचं गणित या ठिकाणी फसलं असं म्हणता येईल का की नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची आघाडी होणं आणि भाजपनं आणि PDPनं स्वतंत्र लढणं? अगदी बरोबर। भारतीय जनता पक्षाने ज्या रीतीने 370 कलम रद्द केलं होतं तसं काही घडू शकेल असं भाजपच्या आणि संघ परिवारातल्या खंद्या समर्थकांनाही कधीच वाटलं नव्हतं। आपल्या आयुष्यात आपण हा दिवस पाहू शकू असा त्या विचारावर विश्वास असलेल्यांना कधीही प्रत्यक्षात येईल असं वाटलं नाही। त्यांच्यासाठी तो सुखद धक्का होता। पण या निर्णयाचं जे मतांमध्ये कन्व्हर्शन करायचं असतं तिथे भारतीय जनता पक्ष कमी पडला। कमी का पडला हे आपण लक्षात घेऊ की जम्मू काश्मीरचे 2 भाग आहेत, जम्मू आणि काश्मीर आहे। जम्मूच्या घाटीमध्ये हिंदुत्ववादी विचारांना थोडंसं तरी स्थान आहे। काश्मीरमध्ये लोकसंख्याच अशी आहे की जिथे कोणत्याही हिंदू पक्षाला फारशा जागा मिळणं कठीण आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा मुख्य भर कुठे असायला हवा होता तर तो जम्मूवर। या जम्मूमध्ये त्यांना अपेक्षित यश का मिळालं नाही? कारण काश्मीरी पंडितांचं रक्षण 370 रद्द झाल्यानंतर होऊ शकलं नाही। आम्हाला इथे रक्षण मिळत नाही आहे असा एक मुद्दा असेल। शिवाय भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांना सध्या ज्या प्रकारे
काम करा म्हणून राबवत असतो ते कार्यकर्त्यांना फारसं आवडतं असं नाही आहे. त्याचंही कुठेतरी प्रतिबिंब जम्मूच्या भारतीय जनता पक्षाच्या गड असलेल्या भागातही पडलेलं दिसेल. पण त्याच वेळेला या भागातली जी 2 घराणी होती, एक मुफ्ती मोहम्मद सईद जे तुलनेने नवीन घराणं आणि अब्दुल्ला घराणं जे स्वातंत्र्यापासून काश्मीरातला एक अत्यंत मोठा फोर्स आहे, ते पुन्हा एकदा वर आलेलं दिसतं. त्यांच्याशी जो स्ट्रॅटेजिक अलायन्स काँग्रेसनी केला तो देखील कामाला आलेला आहे. जम्मूमध्ये काँग्रेसनी परिस्थिती पण सुधरवलेली आहे. आता त्यांना पुढच्या काळात फक्त एवढीच काळजी घ्यावी लागेल, ओमर अब्दुल्लांना पण सत्तेबरोबर जर जायचं असेल तर 2 वर्षात ते काँग्रेसला सोडून भलतंच काही करत नाहीत ना. महाराष्ट्रातले जे प्रयोग आहेत ते जम्मू काश्मीरमध्ये केव्हाही होऊ शकतात. स्वाभाविकच खरं तर आगामी काळामध्ये आता सत्ता स्थापन झाल्यानंतर पुढची गणितं आणखीन कशी बदलतायत पाहणं महत्त्वाचं असेल. मी पुन्हा एकदा केशव उपाध्यायांकडे जातो. माझ्याकडे वेळ अतिशय कमी आहे. अगदी छोटी छोटी कमेंट द्याल. केशवजी, खरं तर अनेक मुद्दे खरं तर सरिता मॅडमनी आणि मृणालिनी मॅडमनी देखील मांडलेले आहेत की जे मतदान झालेलं आहे, जे इतर आहेत, जे अपक्ष आहेत, जे फुटीरतावादी आहेत, त्यांचा जो मुद्दा आहे तो प्रकर्षानं इथं आता समोर येणार आहे. तर याबद्दल तुमचं विश्लेषण नेमकं काय सांगतं? तुमचं जे निरीक्षण आहे ते नेमकं काय नोंदवाल? खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीसाठी तशा अर्थाने जम्मू काश्मीरमध्ये मिळालं यश सुद्धा भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. भारतीय जनता पार्टी, जम्मू काश्मीर हा भारतीय जनता पार्टीचा काही बालेकिल्ला गड असं मानलं जात नव्हतं, कधीच तो नव्हता. तो अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं यश मिळायला सुरुवात झाली होती आणि आज भारतीय जनता पार्टी तिथे 2 नंबरच्या जागा विधानसभा आम्ही जिंकल्यात. त्यामुळे ही काही छोटी अचिव्हमेंट असू शकत नाही भारतीय जनता पार्टीसाठी. आणि त्या ठिकाणी आत्ता म्हणजे आता आकडेवारी येते, मी सतत आकडेवारी 30 बघत होतो. बारामुल्लामध्ये एक विधानसभेत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार 1000 मतांनी पडला. त्यामुळे घाटीमध्ये आम्हाला काही यशच मिळालं नाही का वगैरे, ते खरं तर आकडेवारीनिशी नंतरनं स्पष्ट होईल. पण एका अर्थाने चांगली सुरुवात, एक समाधानकारक सुरुवात हे तर भारतीय जनता पार्टीला मिळालं आहे. हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं. 2 नंबर पार्टी आज भारतीय जनता पार्टी झाली आहे, हे त्यातलं. तिसरं असं आहे की जम्मू काश्मीर निवडणुका तुम्हाला घ्यायच्याच नाही आहेत, तुम्ही सातत्याने तुम्हाला निवडणुकीच्या विरोधी आहात, अशा प्रकारचा एक भ्रम प्रचार राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा करण्याचा प्रयत्न केला जात होता. मला असं वाटतं की बाकी सगळ्या प्रश्नांचं ते सोडून द्या, कुणाला यश मिळतं अपयश मिळतं हा भाग सोडून द्या, पण जम्मू काश्मीरमध्ये शांततेने यशस्वीपणे निवडणुका झाल्या, त्या निवडणुकामध्ये उमेदवार निवडून आले आणि तिथं सरकार स्थापन होत आहे. ही सगळ्यांसाठी सगळ्यात मोठी महत्त्वाची बाब असली पाहिजे, ती माझ्याशी जास्त महत्त्वाची. अतुलजी, खरं तर नॅशनल कॉन्फरन्स सोबत जाणं हे काँग्रेसला कुठेतरी इथे फायद्याचं ठरलंय. फायद्याचं तर असं आहे की जम्मू काश्मीरच्या जनतेने जो निर्णय घ्यायचा तो घेतलेला आहे. 10 वर्ष येन केन प्रकारे कसंही करून मग ते धार्मिक अजेंडा चालवायचा, सगळ्या मशिनरीचा वापर करायचा, खोटा अजेंडा चालवायचा, हे सगळं करूनही आज भाजप तिथे हारत आहे. लद्दाखवरनं सोनम वांगचुक पायी चाललेले आहेत, त्यांना गांधीजींच्या समाधीपर्यंत जाऊ दिल्या जात नाही. लद्दाखला दिलेले प्रॉमिसेस पूर्ण यांनी केलेले नाही. शेड्यूल 6चं प्रॉमिस दिलेलं होतं, तिथे वल्नरेबिलिटीज निर्माण झालेले आहे. हिमालय जो आहे सेन्सिटिव्ह असताना तिथे अदानीला दनादन जे दिलं गेलेलं सगळं त्याच्या विरोधात पूर्ण लद्दाख उभा झालेला आहे. पायी चालून आलेल्या गांधीच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने आंदोलन करू दिल्यांना आंदोलन इथे करू दिलं जात नाही. रिजेक्शनवर रिजेक्शन त्यांना तिथे दिलं जातं. सोनम वांगचुक यांना जे 3 इडियट्स त्यांनी अनेक गोष्टी सैन्यासाठी केलेल्या आहेत, तिथे एक वॉर्म हाऊसेस तयार केलेले आहे, पाण्याची उपलब्धता त्यांनी करून दिलेली आहे त्यांच्या बुद्धिचातुर्यांनी. तर त्यांच्या संदर्भामध्ये काय वागणूक आहे आणि पूर्ण स्टेटस राज्याचा दर्जा दिला का, या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या तिथे कारणीभूत ठरलेल्या आहेत. तिथल्या लोकांचं दमन जे आहे ते इथे कारणीभूत ठरलेलं आहे. जम्मू काश्मीरमधली सर्वात माता वैष्णोदेवीची रियासीची सीट जी आहे त्याच्यातसुद्धा BJP जी आहे ती हारून राहिलेली आहे. त्यामुळे उत्तरं जे आहे ते लोक देत आहेत. इकडे मशिनरीचा वापर, लोकशाहीची गळचेपी आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर जो आहे तो विरोधी पक्ष जो आहे तो लोकशाहीचे मुद्दे घेऊन चाललेला आहे. तो एक पिक्चर आला होता चायना टाऊन असा काहीतरी, त्यामध्ये ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.